आतापर्यंत 16 लोकं निलंबित झालेले आहे. 16 कर्मचारी माझे. त्याच्यात आरोग्य, शिक्षण हे सगळे समाविष्ट आहे. आता आमचं असं ठरलेलं आहे, की आपण त्यांची डायरेक्ट सुरू करू. जे आमचे मुख्य उद्देश आहे, की त्यांना सक्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि पटकन त्यांच्यावर कार्यवाही होऊन शिक्षा दिली गेली पाहिजे. त्या उद्देशाने आपण 2 लोकांची डायरेक्ट डी सुरू केली आहे आणि अजून जसं-जसं त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स, आरोग्याच्या रिपोर्ट्स येत राहील, तशा त्यांच्यावर कार्यवाही आपण करू. त्यामध्ये कोणी वरिष्ठ अधिकारी दोषी आढळले तर आतापर्यंत नाही. त्यांचे जिथे-जिथे लाभ घेतलेले आहेत, त्यांनी प्रमाणपत्र दाखवून घेतलेले आहे. म्हणजे आरोग्याकडून त्यांना जे काही प्रमाणित करून मिळायचं, त्याच्यावरच निर्णय आमच्या सुद्धा कर्मचाऱ्यांनी घेतलेले आहेत. तर आधी आपण त्या प्रमाणपत्राची तपासणी, तो खरं आहेत की नाही, ते तपासत आहोत. मग ती एकदा संपली, की त्या प्रमाणपत्र नसतानाही जर लाभ दिले गेले असतील, तर आपण त्याची कार्यवाही करू. आणि या प्रकरणामध्ये जे आहे प्रमाणपत्र जे आपल्याकडून तपासले गेले आतापर्यंत, त्यात प्रमाणपत्र असं कुठे चुकीचं बनवण्यात आलं आहे किंवा कोणत्या ठिकाणी हो, म्हणजे टक्केवारी जे आपण 40च्या वर असे असायला पाहिजे असं म्हणतो आमच्या रूल्समध्ये जे आहे, ते मेडिकल तपासणीमध्ये 3% 5% अशी आढळून येत आहे. तर त्यामुळे आपण इथे त्यांनी ते प्रमाणपत्र वापरलं, पण नेमकं ते 40% म्हणत होतं म्हणून ते आमच्याही लोकांनी गृहीत धरलं आणि त्यांना जे काही लाभ द्यायचे होते ते दिले गेले. पण मूळ त्या प्रमाणपत्रामध्ये जर आता त्रुटी दिसून येत आहे की त्यांची दिव्यांगता कम झाली, काही लोकांनी टेम्पररी घेतले होते. तर तसं आपण दुरुस्त करून त्यांच्या विरोधात कार्यवाही घ्यावी. कुठे तयार केले प्रमाणपत्र मॅडम? असं हे सगळे प्रमाणपत्र आरोग्याकडूनच भेटतात. मेडिकल टीम असते, जी त्रिस्तरीय बोर्ड असतो, त्याच्याकडूनच भेटलेले आहे. त्याचीच पुनर्तपासणी आता व्हायली आणि त्यामध्ये कमी प्रमाण दिव्यांगताचं असं दिसून येत आहे. जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये किती ठिकाणचं होतं आणि कुठे-कुठे गाव आणि किती कर्मचाऱ्यांची नावं? नाव विशेष मी तुम्हाला यादी देऊ शकते. आता 16 कर्मचाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे आणि 2ची आणखीन डी लावलेली आहे. तसे नाव तुम्हाला आपण देऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.